कुणी पेटवलंय, कशासाठी पेटवलंय? अरे तो सोनम वांगचुक नावाचा जो 30-32 त्याला प्राइज भेटलेले आहेत, मेडल्स मिळालेले आहेत, 30-32 अख्ख्या जगाने ज्याचा सत्कार केलेला आहे, ज्याने इन्व्हेन्शन्स केलेले आहेत, शोध लावलेले आहेत, भारतीय सैन्यांसाठी लावलेले आहेत, भारतासाठी लावलेले आहेत, त्या सोनम वांगचुकचं म्हणणं काय आहे फक्त की तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये जे म्हटलेलं होतं की 6 शेड्यूल जे आहेत ते आम्हाला लागू करण्यात यावं आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, ते देत नाही आणि 4 लोकांच्या बळी घेतल्या जातात. सोनम वांगचुकला तुम्ही जेलमध्ये टाकता. अरे जो या देशाचा राष्ट्रभक्त आहे त्याला तुम्ही देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकताय आणि जे राष्ट्रद्रोही आहेत त्यांना देशभक्त म्हणून त्यांना फिरवतात तुम्ही देशभरामध्ये. हे सर्व चालत असताना आपण गप्प बसणार आहोत का? आपण शांत बसणार आहोत का? आपण आपला आवाज उंच करायचा की नाही करायचा, की असंच भीत जगायचं? सोनम वांगचुकच्या संदर्भाने आम्ही लगेच आंदोलन केलं नागपूरमध्ये. आता परवा दिल्लीलाही जाऊन आलो त्या आंदोलनामध्ये. आपणही आपल्या आपापल्या इलाक्यांमध्ये आवाज बुलंद करायला पाहिजे. जो जुता फेकला, ज्या तिवारीने फेकला, तिवारी काय एकटा इनोसंट नाही आहे, त्याच्या मागे मोठं प्लॅनिंग आहे. तर हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत राहण्यापेक्षा बाबासाहेबांनी आपल्याला जे म्हटलंय, मुक्तिकोन प्रथेमध्ये बाबासाहेब म्हणत होते की धर्मांतर केल्यानंतर 3 गोष्टी होतील. एक आपल्यामध्ये सामाजिक बदल येईल, एक धार्मिक बदल येईल आणि एक दार्शनिक बदल येईल. आपल्यामध्ये धार्मिक बदल आलाय, हिंदू धर्माचं जे काय होतं ते सर्व सोडलं आपण आणि बौद्ध धर्माच्या सायंटिफिक याच्यामध्ये मार्गावर आलो होतो आपण. आपला सामाजिक बदल झालाय, चांगली घरं आले, शिक्षण आलंय, कपडे आले, चांगलं वागतोय, बोलतोय आपण. बाबासाहेब हेही म्हणालेत की बा दार्शनिक चेंज येईल आपल्यामध्ये. दार्शनिक चेंज म्हणजे काय? विचारांमधलं. आतापर्यंत भंतेजीने जे सांगितलं ते आपल्यामध्ये आलंय, तर तो दार्शनिक चेंज असेल की आपल्याकडे बघून जे आहे लोकांनी म्हणायला पाहिजे की हे खरी माणसं आहेत, हे सच्चे इन्सान आहे असं म्हणायला पाहिजे. एक दलाई लामा जे आहेत ते हिमालयातून तिबेट मधून आलेले होते, त्यांच्या देशावर कब्जा आहे. आता त्यांना 90 वर्ष झाले, ते आपल्या देशात राहतात. तिबेटी त्यांच्या मुक्तीसाठी लढत आहेत. 90 वर्ष त्यांचं एक करुणा वर्ष म्हणून मानल्या जात आहे. ती करुणा जी आहे ती आपल्यामध्ये आहेच आहे. ती करुणा या सरकारमध्ये जागावी याच्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. आपल्याला आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर यावं लागणार आहे. ते संविधानिक मार्गाने, संविधानाने जे मार्ग जे दिले आहेत त्या मार्गाने आपल्याला आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर यावं लागेल, लढावं लागेल. कुणाचेही प्रश्न असो ते आपल्याच प्रश्नासाठी म्हणून नाही. हा देश आपला आहे, हे संविधान आपलं आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार कोणी पायदळी तुडवत असेल त्या संविधानाला वाचवण्याची जिम्मेदारी आपली जास्त आहे. आपण या सर्व गोष्टी डोळे झाक न करता ते सर्व बघावं. आपण शांत बसू नये. शांत बसणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. बाबासाहेब एकटेच होते तरी ते पुरून उरलेत. आपण भरपूर आहोत. खूप सारा ओबीसी समाज आहे, आदिवासी आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, सर्व लोकांचे या देशावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात. या सर्वांचा लढा आहे. त्या लढ्यामध्ये आपण सर्व सहभागी होऊया. आणि ज्यांनी या पवार साहेबांनी ही जागा जी दान केलेली आहे त्यांना मी वंदन करतोय की हे असं मोठं म्हणजे अनाथ पिंडकासारखं, त्या अनाथ पिंडकासारखं मन आपलं सर्वांचं होऊ द्या. एक काळज असं होतं, मगाशी जे सांगितलंय की आपण कपडे वापरायचे याचे त्याचे, अजून आपण आजूबाजूच्या लोकांना विचारायचो जेवण झालंय का. आज नाही विचारत आपण. आज आपण आपापल्या घरांमध्ये बंदिस्त होत चाललेलो आहोत. हे बंदिस्त होणं सोडायला पाहिजे आपण. नाही तर हा तुरुंग जो आहे हा मोठा होत चाललेला आहे या देशाचा. आणि या देशाच्या या तुरुंग झाला या देशाचा, त्याच्यामध्ये आपण काय असणार आहोत विचार करा. आणि विहार नवीन बांधत असताना मला कधी कधी वाटतं विहार नाही बांधलं तरी चालतात. कारण आम्ही नागपुरामध्ये फिरतो किंवा इकडे तिकडे जातोय. विहारांमध्ये येतोय कोण? फक्त महिला येतात. महिला कोणत्या? ज्या म्हाताऱ्या असतात त्याच तिथे दिसतात.
आणि महिलांनीच काय त्याचा काय हे घेतलाय का, ठेका घेतलाय का? पुरुषांनी काय करायचं? आणि ज्या पिढ्यांसाठी जे आहे तर म्हाताऱ्यांनी येऊन काहीच होणार नाहीये. ज्या नवी पिढी जी आहे, लहान मुलं मुली तरुण मुलं, या सर्वांनी येतील तेव्हा ते विचार पुढे जातील, पिढ्या घडतील आपल्या. ते म्हाताऱ्यांसाठी नाही आहे, ते त्यांचं आयुष्य गेलेलं आहे आपल्याला घडवण्यामध्ये. हे तरुणांची जबाबदारी आहे. या सर्व तरुणांना जागृत करण्याचे काम आपण सर्वांनी करावं, जेणेकरून हे जे येणारं जे वादळ जे आहे, जे झपाट्यानं येत आहे, जे स्वतःला आता हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या खूप याच्यामध्ये आहेत, फास्टली ते येत आहेत, ह्या सर्वांना पायबंद करण्यासाठी, ही संविधानिक लढाई लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभारूया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.